नमस्कार. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मार्च 2015ची प्रश्नपत्रिका आज आपण उत्तरासह पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 1. 1 4 7 10 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा. 1 4 7 10 ही क्रमिका आहे. T1 बरोबर 1, T2 बरोबर 4, T3 बरोबर 7 आणि T4 बरोबर 10. D बरोबर T2 वजा T1, D बरोबर 4 वजा 1 बरोबर 3. यानंतर D बरोबर T3 वजा T2 7 वजा 4 बरोबर 3 आणि T4 वजा T3 बरोबर 10 वजा 7 बरोबर 3. दिलेल्या क्रमिकेतील सामान्य फरक D बरोबर 3 हा स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. प्रश्न दुसरा, 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा. S बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 म्हणजे नमुना अवकाश नंबर ऑफ S बरोबर 25 होय. प्रश्न तिसरा, जर 12x अधिक 13y बरोबर 29 आणि 13x अधिक 12y बरोबर 21 तर x अधिक y ची किंमत काढा. 12x अधिक 13y बरोबर 29 समीकरण क्रमांक 1, 13x अधिक 12y बरोबर 21 समीकरण क्रमांक 2. समीकरण क्रमांक 1 व समीकरण क्रमांक 2 ची बेरीज करून 25x अधिक 25y बरोबर 50 दिलेल्या समीकरणाला 25 ने भागून x अधिक y बरोबर 2. प्रश्न पुढचा, एका क्रमिकेसाठी जर Sn बरोबर n छेद n अधिक 1 दिलेले आहे तर S10 ची किंमत काढा. Sn बरोबर n छेद n अधिक 1, S10 बरोबर 10 छेद 1 अधिक 10, S10 बरोबर 10 छेद 11. x वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे किंवा नाही ते ठरवा. x वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0. 1 चा वर्ग अधिक 3 कंसात 1 वजा 4 बरोबर 0. 1 चा वर्ग 1 अधिक 3 गुणिले 1 3 वजा 4 बरोबर 0. 4 वजा 4 बरोबर 0. 0 बरोबर 0 म्हणजे x वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे. पुढचा प्रश्न आहे, जर x अधिक y बरोबर 5 आणि x बरोबर 3 असेल तर y ची किंमत काढा. x अधिक y बरोबर 5, 3 अधिक y बरोबर 5, y बरोबर 5 वजा 3, y बरोबर 2 म्हणून y ची किंमत 2 आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 1. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. समीकरण आहे x वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. 2 अवयव आपल्याला 4 आणि 3 मिळतील. x वर्ग वजा 4x वजा 3x अधिक 12 बरोबर 0. x वजा 4 x वजा 3 बरोबर 0. x बरोबर 4 किंवा x बरोबर 3 म्हणून 4 3 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील अंकगणिती श्रेणीतील T10 ची किंमत काढा. 4 9 14 a बरोबर 4,
डी बरोबर T2 वजा T1 बरोबर 9 वजा 4 बरोबर 5 आणि n बरोबर 10. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले डी. Tn बरोबर 4 अधिक 10 वजा 1 गुणिले 5. T10 बरोबर 4 अधिक 9 गुणिले 5. T10 बरोबर 4 अधिक 45. T10 बरोबर 49. म्हणून 4, 9, 14 या अंकगणिती श्रेणीतील 10वे पद 49 आहे. पुढचा प्रश्न आहे, जर A23 हा बिंदू 5x अधिक AY बरोबर 19 या समीकरणाच्या आलेखावर असेल तर A ची किंमत काढा. उकल x बरोबर 2 आणि y बरोबर 3. 5x अधिक AY बरोबर 19. 5(2) अधिक 3(a) बरोबर 19. म्हणजे 3a बरोबर 19 वजा 10. 3a बरोबर 9. a बरोबर 9/3 आणि a बरोबर 3 ही किंमत आहे. पुढचा प्रश्न आहे, एक फासा टाकला असता घटना A पृष्ठभागावर आलेली संख्या विषम संख्या आहे तर नमुना अवकाश लिहा व घटना A संच रूपात लिहा. उकल नमुना अवकाश S बरोबर 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ S बरोबर 6. घटना A साठी अट पृष्ठभागावर संख्या विषम असणे. A बरोबर 1 3 5. नंबर ऑफ A बरोबर 3. पुढचा प्रश्न आहे, जर kx वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे तर k ची किंमत काढा. kx वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे मूळ 1 आहे. x बरोबर 1 ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू. म्हणजे k कंसात 1 चा वर्ग वजा 7 गुणिले 1 अधिक 5 बरोबर 0. k वजा 7 अधिक 5 बरोबर 0. k वजा 2 बरोबर 0. म्हणून k बरोबर 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. जर 2 नाणी फेकली तर जास्तीत जास्त 1 काटा मिळण्याची संभाव्यता काढा. उत्तर, समजा घटना A जास्तीत जास्त 1 काटा मिळणे ही आहे. A बरोबर HH, HT आणि TH. नंबर ऑफ A बरोबर 3. प्रोबेबिलिटी ऑफ A बरोबर नंबर ऑफ A छेद नंबर ऑफ S 3/4. पुढचा प्रश्न आहे, एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांग आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. तर 22व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 20, 22, 24 ही एक अंकगणिती श्रेणी आहे. A बरोबर 20. D बरोबर T2 वजा T1 बरोबर 22 वजा 20 बरोबर 2. n बरोबर 22. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. T22 बरोबर 20 अधिक 22 वजा 1 गुणिले 2. T22 बरोबर 20 अधिक 21 गुणिले 2. T22 बरोबर 20 अधिक 42. T22 बरोबर 62. तर त्या सभागृहातील 22व्या रांगेत 62 खुर्च्या आहेत. खालील वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. x वर्ग अधिक 11x अधिक 24 बरोबर 0. x वर्ग अधिक 11x अधिक k बरोबर x अधिक a कंसाचा वर्ग. x वर्ग अधिक 11x बरोबर x वर्ग अधिक 2ax अधिक a वर्ग सहगुणकाची तुलना करून. 11x बरोबर 2ax x कॅन्सल होतील. 11 बरोबर 2a. a बरोबर 11/2. k बरोबर 121/4. x वर्ग अधिक 11x अधिक 121/4 वजा 121/4 अधिक 24 बरोबर 0.
x+11/2 कंसाचा वर्ग वजा 25/4 बरोबर 0. x+11/2 कंसाचा वर्ग बरोबर 25/4 दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून x+11/2 कंसाचा वर्ग बरोबर अधिक वजा 5/2 बरोबर 0. x बरोबर 11+5/2 किंवा x बरोबर 11 वजा 5/2, x बरोबर 16/2 किंवा x बरोबर 6/2, x बरोबर वजा 8 किंवा x बरोबर वजा 3 म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वजा 8 वजा 3 आहेत. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 1. अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. P ही घटना तयार केलेली संख्या समसंख्या आहे. Q ही घटना तयार केलेली संख्या 50 पेक्षा मोठी आहे. R ही घटना तयार केलेली संख्या 3 ने भाग जाणारी आहे. तर नमुनावकाश S तसेच घटना P, Q, R संच रूपात लिहा. S बरोबर 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 23, 24, 25, 30, 31, 32, 34, 40, 41, 42, 43, 45, 50, 51, 52, 53, 54. नंबर ऑफ S बरोबर 25. घटना A साठी अट तयार झालेली संख्या समसंख्या असणे ही आहे. A बरोबर 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54 एकूण 13 संख्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 13. घटना बी साठी अट तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे ही आहे. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या बी बरोबर 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51 आणि 54. नंबर ऑफ बी बरोबर 9. सी ही घटना तयार झालेली संख्या 5 पेक्षा मोठी असणे ही आहे. सी बरोबर 51, 52, 53, 54. नंबर ऑफ सी बरोबर 4. जर अल्फा अधिक बीटा बरोबर 5 आणि अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 35 असेल, ज्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा असे वर्ग समीकरण तयार करा. उकल अल्फा बरोबर बीटा ही समीकरणाची मुळे असतील तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स बरोबर अधिक अल्फा गुणिले बीटा. ए अधिक बीटा बरोबर 5 आणि ए घन अधिक बी अल्फाचा घन अधिक बीटा घन बरोबर 35. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. 35 बरोबर 5 कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा गुणिले 5. 35 बरोबर 125 वजा 15 अल्फा बीटा. 15 अल्फा बीटा बरोबर 125 वजा 35 बरोबर 90. म्हणजे अल्फा बीटा बरोबर 90/15. अल्फा गुणिले बीटा बरोबर 6. एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0 हे समीकरण होय. खालीपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. बाबूभाईने 4,000 रुपये व त्यावरील 500 रुपये व्याजाची परतफेड 10 हप्त्यात करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्याची रक्कम किती? प्रत्येक हप्ता ही एक अंकगणिती श्रेणी आहे. डी बरोबर वजा 10, एन बरोबर 10, ए बरोबर प्रश्नचिन्ह. बाबूभाईने परतफेड केलेली रक्कम म्हणजे मुद्दल अधिक व्याज 4,000 अधिक 500. यस 10 बरोबर 4,500. एस एन बरोबर एन भागिले 2 कंसात 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. एस एनची किंमत आहे 4,500 बरोबर 10/2 कंसात 2a अधिक 10 वजा 1 गुणिले वजा 10. 4,500 बरोबर 5 कंसात 2a अधिक 9 गुणिले वजा 10. 5
डाव्या बाजूला घेऊया. 4500 भागिले 5 बरोबर 2a वजा 90. 900 अधिक 90 बरोबर 2a. 990 बरोबर 2a. ए बरोबर 495. पहिला हप्ता 495 रुपये असेल. यानंतर शेवटचा हप्ता आपण काढूया. TN बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले D. 495 अधिक 10 वजा 1 वजा 10. 495 अधिक 9 गुणिले वजा 10. 495 वजा 90 बरोबर 405. शेवटचा हप्ता 405 रुपये आहे. शेवटचा प्रश्न. नाटकाच्या तिकीट विक्रीच्या पहिल्या दिवशी एकूण 35 तिकिटे विकली गेली. जर तिकिटाचे दर 20 व 40 रुपये प्रति तिकीट असतील आणि एकूण 900 रुपये जमा झाले असतील तर प्रत्येक दराची एकूण किती तिकिटे विकली गेली. समजा 20 रुपये तिकीट X मानू व 40 रुपयाची तिकीट Y मानू. पहिल्या अटीनुसार X अधिक Y बरोबर 35. दुसऱ्या अटीनुसार 20X अधिक 40Y बरोबर 900. समीकरण 1 ला 20 ने गुणून 20X अधिक 20Y बरोबर 700. समीकरण 2 मधून 3 वजा करून म्हणजे 20X अधिक 40Y बरोबर 900. 20X अधिक 40Y बरोबर 900 आणि 20X अधिक 20Y बरोबर 700. 20 कॅन्सल होईल. 20Y बरोबर 200 म्हणजे Y बरोबर 10. Yची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून X अधिक Y बरोबर 35. X बरोबर 35 वजा 10. X बरोबर 25 म्हणजे तिकिटाची किंमत Y बरोबर 10 आणि X बरोबर 25 असेल. धन्यवाद.